राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले। चहापेक्षा किटली गरम असं म्हणत त्यांनी पीए आणि पीएस यांच्या कारभारावर देखील तोफ डागली। संदीप क्षीरसागर का नाराज आहेत? सुनेत्रा पवार यांना बीडच्या सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन विकासाचा रथ पुढे नेण्यास नेमक्या काय अडचणी येत आहेत? सुनेत्रा पवार या केवळ झेंडावंदन मंत्री इथपर्यंतच मर्यादित आहेत का? अशा सगळ्या प्रश्नांवर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका। न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एकीकडे भारताच्या स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन साजरा होत असताना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षामध्ये एक शीतयुद्ध किंवा उघड युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गंभीर असे आरोप केले। सुनेत्रा पवार या पालकमंत्री आहेत, मात्र त्या बीड मतदारसंघात जेवढे काही कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमांना आपल्याला बोलवत नाहीत, आपल्याला साधं निमंत्रण प्रशासनाकडून दिलं जात नाही। प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला जाणीवपूर्वक डावललं जातंय आणि आपण कुठलीही विकास कामं जर का त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ती पूर्ण होत नाहीत, ती अडकवून ठेवली जातात आणि याला कारणीभूत त्यांचे पीएस असलेले देशमुख आणि जरे नावाचे पीए हे दोघं जण कारणीभूत आहेत। या दोघांच्या हातात सगळा कारभार आहे आणि त्याच्यामुळेच सुनेत्रा पवार यांच्यावर आपण नाराज आहोत। जर का वेळ पडली तर आपण या बाबतीत रस्त्यावर देखील उतरू, असा गंभीर इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। म्हणजे ज्या संदीप क्षीरसागर यांना जाणीवपूर्वक त्यांच्या काकाच्या विरोधात शक्ती देऊन अजित पवारांनी बाजूला काढलं, त्यांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस 2016ला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात ताकद दिली। 2019ला केवळ अजित पवारांमुळेच संदीप क्षीरसागर यांना विधानसभेचं तिकीट मिळालं, ते विजयी देखील झाले आणि 2024ला ते दुसऱ्यांदा शरद पवार गटातून आमदार झाले। त्याचीच जाणीव ठेवत म्हणा किंवा अजित पवारांशी असलेला त्यांचे घनिष्ठ संबंध म्हणा, यामुळं अजित पवार हे पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, या निवडणुकीत जेव्हा एकाकी पडल्याचं चित्र होतं तेव्हा संदीप क्षीरसागर हे बीडवरून आपला सगळा लवाजमा आणि आपली टीम घेऊन त्या ठिकाणी सातत्यानं 15 दिवस प्रचारात राबताना अनेकांनी पाहिले। अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांचं टायमिंग म्हणा किंवा यांचं अंडरस्टँडिंग म्हणा हे अत्यंत चांगलं होतं आणि त्यामुळं अनेक विकास कामामध्ये दादांनी संदीप क्षीरसागर यांना झुकतं माप दिल्याचं पाहायला मिळालंय। पण दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी जेव्हा बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र घेतली त्यानंतर त्या देखील दादांप्रमाणे संदीप क्षीरसागर यांच्यासहित सगळ्याच लोकप्रतिनिधींना सोबत घेतील आणि विकास कामामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असा समज होता। पण नेमकं घोडं कुठं पेंड खातंय किंवा माशी कुठं शिंकली हे कुणालाच कळायला मार्ग नाही आणि अचानकपणे अवघ्या 4च महिन्यात संदीप क्षीरसागर यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की यापूर्वी देखील 1-2 कार्यक्रम झाले, जे विकास कामाचे कार्यक्रम होते, विकास कामांची उद्घाटन होती, भूमिपूजन होते, पण आपल्याला जाणीवपूर्वक टाळलं गेलं। या सगळ्याचा जर का राजकीय सोडा, परंतु सामाजिक जरी आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर कुठंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडून चुकतंय किंवा त्या जाणीवपूर्वक हे करतायत असं वाटू लागतं। लोकप्रतिनिधी मग तो कुठल्या का पक्षाचा असो ना, आपल्या विचारधारेचा असो किंवा आपला विरोधक असो, त्याला सोबत घेतलं तरच विकास होऊ शकतो। हे सुनेत्रा पवारांना वेगळं सांगण्याची गरज नाही।
संदीप क्षीरसागर हे भलेही शरद पवार गटाचे आमदार असतील, त्यांच्या विरोधी पक्षातले आमदार असतील, महाविकास आघाडीचे आमदार असतील, पण 3-3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा तो माणूस आहे. आणि त्याच्या काही पर्सनल मागण्या नाही आहेत. ती जे काही विकास कामं सांगतात त्यातून बीडच्या जनतेचं भलं होणं हे अपेक्षित आहे. मग असं असताना देखील जर का सुनेत्रा पवारांकडून किंवा त्यांच्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल तर हे चुकीचं आहे. हे संदीप क्षीरसागर यांच्यावर अन्याय होणार आहे की नाही माहीत नाही, पण याच्यामुळं बीडच्या जनतेवर निश्चितपणे अन्याय होणार आहे. आणि हे सुनेत्रा पवार यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये राज्य पातळीवर सध्या मोठ्या प्रमाणात खेचाखेची, विरोध किंवा सुंदोपसंधी सुरू आहे. पण बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्याबरोबर बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग करून घेतली होती आणि त्यामुळं तीच अंडरस्टँडिंग पुढे कायम राहील असं त्यांना अपेक्षित होतं. पण जिल्हा परिषदेचे विकास कामं असतील, नगरपालिकेचे विकास कामं असतील किंवा महसूलच्या माध्यमातून अथवा जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून केली जाणारी विकास कामं असतील, या सगळ्यामध्ये बीड मतदारसंघात जाणीवपूर्वक खोडा घातला जात असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलाय. संदीप क्षीरसागर यांच्या आरोपात जर का तथ्य असेल तर त्याचा दूरगामी परिणाम हा सुनेत्रा पवार यांच्या राजकारणावर देखील होऊ शकतो. कारण बीडमधून त्यांना जी काही पोटेन्शियल मिळणार आहे, बीडमधून जी काही साथ मिळणार आहे, त्यावरच त्या राज्यात आपला वेगळा ठसा दाखवू शकतात. कारण बीडचं पालकमंत्री होणं हे एवढं सोपं नाही असा एक मेसेज संपूर्ण राज्यात आहे, सगळ्याच पक्षात आहे. आणि अशा वेळी जर का त्यांनी बीडचं पालकमंत्रीपद यशस्वीपणे हाताळून दाखवलं तर त्यांचं कौतुकच होणार आहे. पण फक्त पहिल्या 4 महिन्यातच जर का त्यांच्यावर आरोप होणार असतील, नाराजी होणार असेल आणि फक्त संदीप क्षीरसागर नाराज आहेत का तर निश्चितच नाही. त्यांच्या स्वतःच्या पक्षात देखील, त्यांच्या स्वतःच्या नगरपालिकेत देखील अशाच पद्धतीनं 2 गट पडलेत. एक गट आमदार विजयसिंह पंडित यांचा आहे तर दुसरा गट विजयसिंह पंडित यांच्या विरोधकांचा आहे. म्हणजे त्यांच्या पक्षात देखील आलबेल नाहीये. त्यांच्या पक्षात देखील मनमुटाव सुरू झालेला आहे, मतभेद सुरू झालेले आहेत. एक चांगला राजकारणी जर का असेल तर तो प्रत्येक मतभेद गांभीर्यानं घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांची मोठ बांधून त्या जिल्ह्याच्या विकासाकडे नेण्याचा प्रयत्न करतो आणि तरच त्याचं नेतृत्व सिद्ध होतं. इथं मात्र सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सुनेत्रा पवार यातून कसा मार्ग काढणार? आमदार संदीप क्षीरसागर यांची नाराजी त्या गांभीर्यानं घेणार का? त्यांची समजूत काढण्यासाठी किंवा त्यांनी दिलेले प्रपोजल मान्य करण्यासाठी सुनेत्रा पवार खरोखरच सिरियसली त्या विषयांवर प्रशासनाला सूचना देणार का? आणि त्यांच्या एकंदर राजकीय निर्णयात PA असतील, PS असतील यांची जी काही लुडबुड वाढल्याचा आरोप होतो आहे त्यावर त्या निर्बंध घालणार का हे लवकरच पाहायला मिळेल. एक मात्र निश्चित आहे की जर का तुम्ही एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं असेल किंवा पालकत्व स्वीकारलं असेल तर हे माझं लेकरू आहे आणि हे सवतीचं लेकरू आहे असं म्हणून चालत नाही. हे सुनेत्रा पवार यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.